या ठिकाणी मी वैजनाथ सुरोशे सत्यवादी सोबत आज तुळजापूर या ठिकाणी चालत असलेल्या गाडीच्या पार्किंगचा भ्रष्टाचार या ठिकाणी नगर परिषदच्या वतीने तुळजापूरच्या आणि तुळजाभवानी मंदिर ट्रस्टीच्या वतीने या ठिकाणी अशा येणाऱ्या पार्किंगच्या अनेक गाड्यांना अनेक तुळजाभवानीच्या भक्तांना लुटण्यात येत आहे। तर मग या ठिकाणी हे तुम्ही पार्किंगची पावती बघू शकतात। ही पावती आहे या ठिकाणी 70 रुपयाची। मग या पार्किंगचा ओरिजिनल मालक कोण आहे हा माहिती नाही, कारण नगरपालिकेचं टेंडर आहे, नगरपालिकेला बी टेंडर दिलेलं आहे आणि मंदिर संस्थांचंही टेंडर आहे। परंतु या ठिकाणी पार्किंगची कुठलीही सोय नाही आहे, संडास बाथरूमची सोय नाही आहे, यांना उठायला बसायला आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही आहे। तर या ठिकाणी संडास बाथरूमसाठी 20 ते 25 रुपये लुटल्या जातात म्हणून तक्रार आहे। बघू शकतात येथील काही जे गाडीचे मालक आहेत। काय म्हणणं आहे तुमचं? नाही, माझं म्हणणं त्यांचं पार्किंगला एक माणूस नाही, तो गेटवर पैसे घेतो। तुम्ही कुठून आलात? छत्रपती संभाजीनगर। काय वाटते तुम्हाला, काय वाटते पार्किंगचा व्यवस्था काय वाटते? काही व्यवस्थित नाही, तुम्ही बघा ना, एक तरी गाडी आहे की व्यवस्थित लागलेली आहे का गाडी नाही बघा गाड्या। म्हणजे या ठिकाणी त्यांचा माणूस नाही, आतमध्ये कोण नाही, ते सगळे गेटवरती। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सोयी सुविधा काही बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल पिण्याच्या पाण्याची तसेच या ठिकाणी कॅन्टीनची सुद्धा ही व्यवस्था आहे। पण कॅन्टीन वाटते का तुम्हाला? नाही, पुढं काय कॅन्टीन? संडास बाथरूमला किती पैसे दिले? तिथे 10 रुपये घेतले। पावती तुम्ही सांगा जनतेला किती रुपये दिले? 70 रुपये दिले मी, 70 रुपये घेतले त्यांनी माझ्याकडून पावती। मी पार्किंगला तिकडे नाही लावली गाडी, तिकडून इकडे आणली मी परत। इथं कुठलीही सोय नाही पार्किंगची। या ठिकाणी मला पुन्हा असं सांगायचंय की 70 रुपये आणि 70 रुपयापेक्षा जास्त पार्किंगचा चार्जेस या ठिकाणी वसूल केला जातो। शासकीय GR नुसार या पार्किंगचा चार्जेस काय आहे मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे। परंतु या ठिकाणी पार्किंगच्या नावावर महाराष्ट्रातील आणि इतर परराज्यातून येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीच्या भक्तांना मात्र येथील पार्किंगचे टेंडर धारक हे लुटण्याचं काम करत आहेत। खरंच यांना न्याय मिळेल का? मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक आहे, हा नाशिकवरनं कुठून आलात तुम्ही? तुम्ही एक बार जनतेला नीट सांगा किती रुपयाची पावती घेतली? हा हा, कुठून आलात तुम्ही? गाडी परळीवरून आलेली आहे, तुळजापूर पार्किंग मध्ये लावलेली आहे। किती गाडीचा नंबर काय तुमच्या? MX14 तुम्ही जालन्याहून? आणि गाडी कोणती सर तुमची? इनोवा। आणि हे तुम्ही रोडवर गाडी लावली, आता पार्किंग मध्ये लावली का? खरं खरं सांगा, पार्किंगच्या अंडर मध्ये लावली का? नाही। मग पार्किंगला जागा आहे का? बिडून आलो। बिडून पावती नंबर दाखवा तुमचा। हे बघा ना, किती रुपये घेतले?